मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र नंदिनी ही काव्याला समजावते. काव्या मात्र आता ही नंदिनीला म्हणत असते की आयएसची परीक्षा पास होताना मात्र फेल व्हायचं नाही, त्यामुळे मी ह्या बाळाला जन्म नाही देऊ शकत. त्यावरती आता काव्या रागरागाने जायला निघते, ते पण पायरीवरून उतरत असते आणि नंदिनी तिला काव्या काव्या म्हणून समजावते. परंतु आता काव्या काही ऐकायला तयारच नसते आणि आता ही रम्या आहे तर ती रम्या मात्र आता चोरून हे सर्व पाहत असते. आता जेव्हा काव्या ही खाली येत आहे तर तेव्हाच काव्याचा पाय घसरतो आणि तेवढ्यात काव्याचा जेव्हा पाय घसरतो, काव्या पडणार तोच लगेच ती आपल्या पोटावर हात ठेवते आणि पोटावर हात ठेवून मात्र आता आपल्या बाळाला वाचवते. म्हणजे पोटाला ती काही अगदी लागून देत नाही आणि तेवढ्यात नंदिनी धावतच येते आणि काव्याला म्हणते की काव्या, हे बघ, मला एक गोष्ट सांग की सगळ्यात अगोदर मात्र तुझा हात पहिल्यांदा पोटावर का गेला? कारण आई होण्यासाठी इतकी तयारी करावी लागत नाही. आणि बघ काव्य, तुझ्या बाळाने तुला उत्तर दिलेलं आहे बघ. तेव्हा रम्या हे सर्व पाहत असते. तेव्हा आता रम्या ही ठरवते, कारण उत्तर तर मी काव्याला देणारच आहे आणि ते पण कायमचं. तर मित्रांनो, आता नंदिनी ही आई होऊ शकते हे डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य आहे आणि त्याचा घरामध्ये सगळीकडे आनंदही आनंदच झालेला आहे. काव्याला सुद्धा खूप आनंद होतो. काव्या आणि पार्थ या दोघांमध्ये सुद्धा प्रेमाची भावना ह्या बाळामुळे निर्माण होती. परंतु काव्याला मात्र हा जो काही निर्णय घ्यायचा आहे, आपलं बाळ तिला नको आहे, तर तो नंदिनी तिला कसं तयार करते बाळाला जन्म देण्यासाठी. बाळ काय किती महत्त्वाचं आहे नंदिनी तिला प्रत्येक गोष्टीत कसं समजावून सांगते. आता ह्या रम्याने कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा मात्र रम्याचे कोणतेही आता हे प्लॅन आहे तर ते सगळे प्लॅन फ्लॉप होणार आहे आणि शेवटी नंदिनी आणि आता ह्या काव्या दोघी छान असा गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.